यस, चला झाला असेल तर आता सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. जिथे पहिला सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा सामना पालेश्वरी विपक्ष आदई या दोन टीम दरम्यान सामना पाहायला मिळणार आहे. जरा काही सल्ला मसलत करायची असेल तर सीमा रेषा बाहेर येऊन आपण टीम मिटिंग घ्या, पण तो सामना मात्र चालू असू द्या, जेणेकरून लख प्रकाशामध्ये आपल्याला फायनलचा सामना पाहायला मिळेल. चला आदई टीम आपण फिल्डिंग सेटअप लावून घ्या थोडी. पालेश्वरी टीमने टॉस जिंकलाय. संध्याकाळी पण झाली असती ना. बॅटिंग घेतली, बॅटिंग घेतली ना. हा बॅटिंग घेतली. तर पालेश्वरी पाली टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. सामन्याला सुरुवात करा. चला पंच, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जा आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची, उशीर करू नका. चला स्पीडअप करा टीम आदई. फिल्डिंग ची रचना लगेच करून घ्यायची आपण. सलामीची जोडी पाली टीम आपण देखील पाठवा. पालेश्वरी पाली. तर सर्व 8 संघांपर्यंत ही सूचना आहे. पालेश्वरी संघाचा सुरेंद्र उल्वेकर हा 3/3/2026 रोजी 40+ होतोय, पण आपल्या 8 गावाने त्याला परमिशन दिले, तो आजपासून खेळू शकतो. सुरेंद्र हा 40+ झालाय आणि आता या स्पर्धेमध्ये खेळू शकतो तो. सरस आघाडीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. पालेश्वरी पाले खोर्द आपल्याला पाहायला मिळते. पाले बुद्रुक, पालेश्वरी पाले बुद्रुक.
तर पॉवर प्लेचं पहिलं षटक रवींद्र भागवत खतरा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. वेलकम बॅक. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा जे घर बसला प्रेक्षक आनंद घेत आहे त्या स्पर्धेचा त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आम्ही सरचे स्वागत करतो. जातो मॅचच्या दिशेने जिथे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतोय. पालेश्वरी पाले बुद्रुक आणि आदई 40+ या दोन टीम दरम्यान हा सामना आपण पाहणार आहोत. मागील मॅच मध्ये संघ जिंकला टेंबोडे आणि या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना फाईट बॅक करणार आहे. लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन. मॅच चालू ठेवायची. मॅच ऑन करा प्लीज. चालू मॅच चालू ठेवा. जी आदाई वन विभागाची ती लोणावळा लीग आहे त्याची फायनल तारीख शेवटी हायकोर्टामध्ये अपील करून तारीख मिळाली. 17-18 मंगळवार बुधवार ठरलेली आहे. हा 17-18 लक्षात ठेवा सर्वांनी. आता हायकोर्टात आम्ही काढली तारीख. तुम्ही आता काही कॅन्सल नका करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीज मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केला त्या आदरणीय चंद्रकांतजी बोहिल यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी पुरस्कृत केल्या त्यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो. आणि याच दरम्यान नारायण भोईर साहेबांचे इथे शुभागमन होते. साहेब आपण यावं अतिथी मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटकाला सुरुवात केली जाते. पहिले षटक प्रगतीपथावरती रवींद्र गोलंदाजाला आपण पाहतो. टोटल धाव संख्या 4 या आकड्यावरती. रुपेश आणि सुरेंद्र आपल्याला सलामीला पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय. कॅचची संधी डबल अटॅम्प मध्ये अनिल जेल टिपलाय आणि सलामीला आलेला फलंदाज रुपेश बाद. रुपेश वैदिक 4 धाब्यांवरती बाद झालाय. मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग फटका पाहायला मिळाला. नितीन तांडेल हा 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाज दाखल झालाय. पहिल्याच ओव्हरमध्ये रवींद्रने माघारी परतवला रुपेश हा फलंदाजाला. नितीन तांडेल 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय. 5 षटकाचा सामना आहे. तो टॉस जिंकून आपण पाहिलं तर बॅटिंग केलेत असताना पालेश्वरी हे पाले बुद्रुक या संघाला आपण पाहतोय. चला सामना चालू केला. डावखुरा फलंदाज नितीन तांडेल ऑन स्ट्राईक. रवींद्रचा पुढचा बॉल. धाव संख्या 1 गडी बाद. 4 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. हो स्लाइडला मिड विकेट रिसर मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो. दूरच्या स्पिनर साठी बेस बिल्डिंग बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. पहिल्याच बॉल वरती नितीन तांडेल फेस करत असताना चौकार. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल नितीन तांडेलने चौकार लगवला. यावेळी शेवटपासून फार बॉल दूर ठेवण्याचा प्रयत्न. लाईन चांगली पाहायला मिळते गोलंदाजाने. या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. निर्धाव बॉलची 9 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. रवी शेळके गोलंदाजी ट्रॅक वरती दुसरं षटक घेऊन दाखल झाले. स्पीडअप करा थोडस आदई टीम.
रबी शिलकेला आपण पाहतोय दुसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक वरती नितीन तांडेल नॉन स्ट्राईक एंड वरती सुरेंद्र उर्वेकर या खेळाडूला आपण पाहत आहोत. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते. टोटल 10 धावा डबल डिजिट मध्ये धावा संख्या पोहोचलेल्या आहे स्कोर कार्ड वरती. अतिरिक्त उशीर खर्च करून पॉवर प्ले दुसरे षटक आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9 धावा आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय सुरुवात झाली आणि एक धाव निश्चितरित्या दुसऱ्या ओव्हरमध्ये आलेले आहे. हा बॉल देखील चांगला टप्पा खाली तर बॉल थोडासा कट होतो बाहेर वळवण्याचा प्रयत्न रवी शेळकेचा आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना सलामीला आलेला सुरेंद्र उलवेकर पहिलाच बॉल फेस केला आणि पहिल्याच बॉलवरती कट करण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न असफल. हा बॉल देखील डॉट फेकला जातोय. निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळेल. यानंतर विजेता हा सामना पाहायला मिळणार आहे. मागील सामना जिंकला टेंबोडे या संघाने. हा देखील बॉल संपला. यॉर्कर करण्याचा प्रयत्न क्विक सिंगल. विकेट किपर कडून थोडीशी चूक महागात पडली. रनआउटची संधी निर्माण झाली होती परंतु इथून धावा कंप्लीट केल्या जात आहेत. ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल बाईकच्या स्वरूपामध्ये ही धावा असेल. 11 ऑन बोर्ड 11 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. नितीन तांडेल ऑन स्ट्राईक. रवी शेळकेचा पुढचा बॉल. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये मोठे फटके मारले जात नाहीत. लॉंग ऑफला मारण्याचा प्रयत्न. या बॉलवरती देखील सिंगल फेकी तितकीच चांगली. बॅकअप देखील तितकाच चांगला आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धाव संख्या 12 या आकड्यावरती. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सलामीला आलेला रुपेश जरूर बाद झाला परंतु इथून मात्र मोठे फटके येत नाहीयेत. नितीन तांडेलच्या बॅटमधून आलेल्या पहिल्याच बॉलवरती नितीन तांडेलने चौकार जरूर मारला होता. त्यानंतर मात्र चांगला रवी शेळकेचा कमबॅक पाहायला मिळत आहे या ओव्हरमध्ये. या षटकामध्ये एकही चौकार एकही षटका नाहीये. सिंगल डबलने धाव संख्या पुढे चालले. 12 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये असलं की हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येक जशी स्ट्राईक रोटेट होईल तसे मात्र फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत असतात. यावेळी लागला बॅकवर्ड पॉइंट. गलिशच्या मधून बॉल वेगाने निघून चाललाय सीमा रेषा पार. प्रयत्न चांगले परंतु चेंडू आणि खेळाडूमध्ये जी रेस लागली ती रेस मात्र बॉलने जिंकली. चौकार. थँक्यू डीजे. 2 षटकाच्या समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 16 वरती अशी धाव संख्या आपण पाहतो. बॅटिंग करत असताना पाले बुद्रुक 40+ संघाची धाव संख्या 16. नवीन गोलंदाज अनिलला आपण पाहणार आहोत तिसऱ्या षटकामध्ये. स्ट्राईक वरती नितीन तांडेल. गोलंदाजी ट्रॅक वरती निलेश आलाय. आदई टीम कडून निलेश वाघमारे या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या पालेश्वरी या टीमच्या 16 आपल्याला पाहायला मिळाल्या. एक गडी बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 9. दुसरं षटक अप्रतिम राहिलं. एकही चौकार षटकार मारू दिला नाही गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये रवी शेळकेनं. स्लॉट मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न. ऑन साईडला अडवलं कार्पेट. मिड विकेट रिझर्व मध्ये बॉल पर्यंत पोहोचतील. फिल्डर चेंडू पकडतील फेकतील. दुसरी धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु दुसरी धावेला नकार दिलाय. फक्त मिळेल ती सिंगलच्या मदतीने धाव संख्या 17 या आकड्यावर.
लिडिंग गेज लागली डिरेक्ट हिट काम बनवून गेलं असतं परंतु बॅकअप देखील खराब राहिलाय आणि त्या कारणाने मात्र आपण पाहतोय जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या 19 या आकड्यावरती 19 ऑन बोर्ड 19 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती अनिल वाघमने या गोलंदाजाला आपण पाहतो. यावेळी लाभ करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. नो मॅन स्लॅम मध्ये बॉल ट्रॅव्हल होते उंच हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला अगदी हाय अँड हँडसम परंतु नो मॅन स्लॅम मध्ये दूरवरून फिल्डर या बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत. वन बाउन्स बॉल अडवला गेला आणि या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या त्यामध्ये टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीनं संघ 21 या आकड्यावर 21 ऑन अ बोर्ड 21 धावा स्कोर कार्ड वरती लागले. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. स्लॉट मध्ये बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ऑन द राईज बऱ्याच वेळानंतर येतो चौकार. आणि या 4 धावेची आवश्यकता होती पालेश्वरी टीमला. तो चौकार ठोकलाय फलंदाज सुरेंद्र. त्या फलंदाजाने यावेळी देखील वलंबर बॉडी हा बॉल पाहायला मिळाला. कोणतीही धाव नाहीये या बॉलवरती. निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. मागील बॉलवरती 4 धावा आल्या आणि टोटल 4 धावेच्या मदतीने संघ पोहोचला 25 या आकड्यावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. तिसऱ्या षटकामधला अंतिम बॉल 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. हो हा बॉल देखील लाईन पाहावी लागेल. लाईन फार चांगली पाहायला मिळते आणि अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकून पालेश्वरी 40+ हा संघ जाऊन पोहोचलाय 1 बाद 25 या आकड्यावर. सत्यान मात्रे ज्या पद्धतीने आपण टी शर्ट काढली आहे त्यानंतर पूर्ण महिला वर्गाचे मॅच पाहतात हे म्हटले हे मॉडेल कुठनं आणलंय कारण या पद्धतीचा फिगर ज्या पद्धतीने तुमचे इकडे जे टायर्स आलेले आहेत ते टायर्स ही दिसत आहेत तिथे एक्स्ट्रा 4 व्हीलरचे परत त्याच्यानंतर रिक्षाचं टायर हे सर्व दिसतंय तुमच्या फिगर मध्ये आणि आपण तिकडनं राजेश कातारना पाहू शकता काय काय लसूण आला चला थोडं स्पीडअप करा. 3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाच्या अखेरीस धाव संख्या 25 वरती 1. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर दिघे सर याच दरम्यान आपण पाहतो पनवेल तालुका भारतीय जनता पार्टीचे आपण पाहतोय दिलीपजी वासकर साहेबांचंही आगमन झालं या स्पर्धेमध्ये. एक युवा नेतृत्व माजी सरपंच पाले बुद्रुक त्यांची उपस्थिती लाभली. त्याचबरोबर प्रशांतजी पवार यांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. तुमचं सहर्ष स्वागत आहे ग्रामस्थ मंडळ खेडूपाडाकडून. चला ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. दीपक शेलके गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिलाच बॉल वाईड फेकला जातोय. लेग स्टिकला सोडून जाणारा बॉल पण तो सुनील तांदूळ सरांचा इशारा आला की हा बॉल अनिल टेंबे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वलपचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हा वाईडचा इशारा. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल.
हा बॉल देखील याच वारंवार थोडीसा दिशाहीन मारा करण्याचा प्रयत्न दीपक शिर्केच्या माध्यमातून. लगातार 2 बॉल वाईड फेकले जात आहेत आणि इथून मात्र 2 धावा एक्स्ट्रा मिळतील. टोटल धावा 27 लागलेत. 27 ऑन अ बोर्ड. दीपक शिर्के 4थ्या षटकामध्ये दाखल झालेले आहेत. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. लो स्कोरची मॅच होईल की काय हे देखील मोठं प्रश्नचिन्ह. टॉस जिंकला होता खरं तर पालेश्वरी टीमनं आणि टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय. कारण सकाळच्या सत्रापासून आपण पाहतो जो गडदार टॉस जिंकतोय तो मात्र गोलंदाजीचा निर्णय घेतो आणि इथे मात्र थोडासा विपरीत निर्णय. लाईन खराब पाहायला मिळते दीपक शिर्केच्या माध्यमातून. लगातार 3 वाईट बॉल. सरळ बॅटने धावा येत नाहीत परंतु अवांतर इथून धावा येत आहेत. याच्यावरती कोणतं काहीतरी प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला. कारण टप्पा तुम्हाला इथून फक्त चांगला ठेवायचा आहे. नियंत्रित गोलंदाजी करायचे. चौकार षटकार फार कमी पाहायला मिळाले या इनिंग मध्ये. लोअर फुल टॉस ऑन साईडला भिरकवला आहे. 1 बाउन्स बॉल अडवला जाईल तोपर्यंत मिळेल फक्त सिंगलच्या मदतीने धावसंख्या 29 या आकड्यावरती. 29 ऑन बोर्ड. 29 धावा स्कोर कार्ड वरती लागले. पहिले 3 बॉल फार खराब राहिले. 3 धावा एक्स्ट्रा आल्या आणि त्या कारणामुळे एका बॉलसाठी 4 धावा मोजाव्या लागल्या दीपक शिर्के या गोलंदाजाला. आता मात्र राईट हँड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सलामीला आलेला सुरेंद्र उलवेकर त्या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. रुपेश लवकर बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र हळूहळू पार्टनरशिप बिल्डअप होत असताना दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून दीपक शिर्केचा पुढचा बॉल स्ट्राईक वरती सुरेंद्र. खूप टप्प्याचा बॉल होता. ऑलरेडी गेच लागले. शॉट फायनल विजिट मध्ये खेळाडू तैनात. क्विक सिंगल कम्प्लीट केले जाते. ऑन बोर्ड. 30 धावा स्कोर कार्ड वरती. 4थं षटक प्रगती पथकावरती. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी आहे अजून. नितीन तांडेल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. नितीन तांडेलच्या बॅटमधून एक चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र मोठे फटके आले नाहीत. सुरेंद्रच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून देखील मोठे फटके अजूनही आलेले आहेत. एकच दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एक चौकार आलेला आहे. हा जो बॉल देखील लॉप करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव कम्प्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथून 2 धावा सहजरित्या कम्प्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव आरोग्यासाठी म्हटलं जातं आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये दुसरा हादरा फलंदाज बाद. नितीन तांडेल बाद झालाय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. प्रमोद भोपी या फलंदाजाला आपण पाहणार आहोत. दीपक शिर्केचा पुढचा बॉल. 2 धावा आल्या होत्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट. स्लॉट मध्ये बॉल. या बॉलवरती पॉवर जनरेट केले. बॉल निघून चाललाय सरळ. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 रन. चार धावा आहेत ना या बॉलवरती. चौकार आहे. यस. पंतचा निर्णय अंतिम राहील. पुन्हा एकदा फुल टॉस. ऑनसाला मिड विकेट मध्ये फिल्डर तैनात. फिल्डिंग लाजवाब राहिले. फेकी तितकीच चांगली. 2 धावेचा अवधी होता आणि 2 धावा मात्र मिळतील. 2 धावेच्या मदतीने 38 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. शेवटचा बॉल या षटकातला. 4थं षटक प्रगती पथावरती आणि स्कोर कार्ड वरती 38 धावा लागलेल्या आहेत. 38 ऑन बोर्ड. गौरी स्पोर्ट्स नेवाली हा संघ आपण पाहतो मेगा फायनल मध्ये दाखल झालाय
अखूट टप्प्याचा बॉल पुन्हा ऑन साईडला भिरकवलाय. कॉर्नर रिसर मध्ये फिल्डर आहेत. वन हँडेड बॉल अडवला जातोय. क्या बात आहे. सुपर फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये 40+ क्रिकेट आणि अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना सर्व खेळाडू आणि अशा रीतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या खेळी धाव संख्या धाव फलकावरती 240. थँक्यू डिझे. 4 षटकाची समाप्ती झाली. टोटल 10.00च्या सरासरीने स्कोर कार्ड वरती धावा. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पालेश्वरी 40+ या संघाची धाव संख्या 240. आता मात्र डेथ ओव्हर मध्ये नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनिल काकडे या गोलंदाजाला आपण पाहणार आहोत. स्ट्राईक वरती प्रमोद, नॉन स्ट्राईक वरती सुरेंद्र, जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहणार आहोत. शेवटचे 6 बॉल, धाव संख्या 40 या आकड्यावर. प्रमोदचा पुढचा बॉल. हा बॉल चांगला आहे. अगदी चांगला बॉल डिलिव्हर केला. टप्पा खाला तर इनस्विंग पाहायला मिळते. अनिल काकडे माफ करा. आणि स्ट्राईक वरती प्रमोदला आपल्याला पाहायला मिळेल. पहिलाच बॉल अनिल काकडे यांचा चांगला पाहायला मिळते. इनस्विंग करण्याचा प्रयत्न झाला आणि तो बॉल मात्र निर्धाव पाहायला मिळालाय. हा बॉल देखील चांगला आहे. टप्पा नंतर बॉल थोडासा टेकआउट झाला, राईज झाला. लेटकट करण्याचा प्रयत्न प्रमोदचा पुन्हा एकदा असफल पाहायला मिळतोय. लगातार 2 बॉल डॉट फेकले जात आहेत. डेथ ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी केली जाते. इथून कमबॅक फुल षटक निश्चितरित्या पाहायला मिळते. आदई टीम कडून अनिल काकडे या गोलंदाजाचा आपण पाहतोय. 5 षटकाचा सामना. या खेळपट्टीवरती धावा बनल्या जात आहेत, परंतु या मॅच मध्ये धावा फार कमी पाहायला मिळत आहेत. पहिल्या सत्रामध्ये लॉक केला. यावेळी परफेक्ट टायमिंग आहे. चेंडू चालला सरळ सीमा रेषा पलीकडे. प्रमोदच्या बॅटमधून हा दमदार षटकार. इनिंग मधला पहिला षटकार प्रमोदच्या बॅटमधून. मागील 2 बॉलवरती कोणती धाव नव्हती. प्रेशर थोडा निर्माण झाला होता. प्रेशर रिलीज करणारा फटका. पुन्हा एकदा क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून हा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, क्विक थ्रो. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं धाव संख्या 48 या आकड्यावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. 48 ऑन बोर्ड. षटकार बरंच काही सांगून गेला या मॅच मध्ये. षटकारानं धाव संख्या झपाट्याने खरं तर वाढली. स्कोर कार्ड वरती 48 धावा आलेल्या आहेत. पहिले सत्र चालू आहे. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. उशिरापासून फार दूर ठेवला. पंचांचा इशारा. यस, इट इज अ व्हाईट बॉल. अनिल टेंबे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत पंचाच्या भूमिकेमध्ये. सत्यवंजी काकडे सरांना देखील आपण पाहतो. नामवंत पंच आहेत. पनवेल, ठाणे, रायगड जिल्ह्यामध्ये अगदी मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये पंचांची भूमिका ते बजावत असतात आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहत आहोत त्यांना. स्लॉट मध्ये बॉल टाकण्याचा प्रयत्न, सिंगल मिळेल, डबलचा प्रयत्न जरूर इथून केला जाईल आणि 2 धावा या बॉल वरती देखील मिळत आहेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं एकंदरीत धाव संख्या पुढे चालले. टोटल 51 धावा म्हणजे 58 रन्स कंप्लीट केल्या. टॉस जिंकून बॅटिंग करत असताना पालेश्वरी 40+ टीमने चांगला खेळ साकार केलाय. असं वाटलं होतं की फार कमी धावा संख्या उभारेल, परंतु ऍव्हरेज स्कोर या खेळपट्टीवरती उभा करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. बॅटिंग करत असताना पालेश्वरी 40+ टीमला. गोलंदाजांना अगदी इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. सेकंड सत्रामध्ये लॉक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग आहे. जेलची संधी निर्माण झाली. रनिंग कॅच ऑफमध्ये सुपर जेल घेतला जाईल आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची समाप्ती झाली. रवींद्र भागवत करते या क्षेत्ररक्षकाने जेल टिपला.
आणि तर मात्र पहिल्या सत्राची समाप्ती, पहिल्या सत्राची अखेरीस धाव संख्या आपण पाहिली तर 51 बॅटिंग करत असताना पालेश्वरी 40+ टीमची 52 धावेचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आजही 40+ संघाला उतरावा लागणार आहे. चला पालेश्वरी टीम आपण लगेच आपला 11चा स्कॉट घेऊन मैदानाच्या आतमध्ये जा. 52 धावेचं लक्ष, इथून धावसंख्येचा चेस कसा राहील, धावा डिफेंड केल्या जातील, चेस होतील, आपण सेकंड सत्रामध्ये पुढचं धावतं वर्णन ऐकूया. पुन्हा एकदा जाऊया संतोषजी घरत सरांकडे आपण. थँक्यू. हॅलो, चला. आवश्यकता 52 धावसंख्येची आदाय टीमला. पहिल्या इनिंग मध्ये 51 धावा केल्या आणि त्यामध्ये 22 धावसंख्येचे योगदान सुरेंद्र विर्वेकर आणि त्याचबरोबर प्रमोद भोपी यांनी सुद्धा 10 धावसंख्येचं योगदान देत असताना आपण पाहिलं. किशोर भोपे आणि रवींद्र शेळके ही जोडी मैदानामध्ये असेल टीम आदाईकडून. आवश्यकता 52 धावसंख्येची आहे.
आपण पाहतो साई मित्रमंडळ व गावदेव मित्रमंडळ आयोजित पोटीप्लस धमाका ग्रामस्थ मंडळ चषक आणि त्यानंतर 2 दिवसीय खिडकपाडा प्रीमियर लीग या लीग मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रभुदास अण्णाभोईर यांच्याकडून तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे आणि त्याचबरोबर सुरेश शिरभोग यांच्या वतीने पोटीप्लस मॅच साठी आजच्या दिवसात पूर्ण भोजनाची व्यवस्था करण्यात आली. निलेश शिरभोग यांच्या वतीने 50,000 रुपये आणि तब्बल 2 दिवस KPL साठी पूर्ण भोजन व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढील दातांची आम्ही नावं घेणारच आहोत आणि तत्पूर्वी जाऊया मॅच कडे. इथे 52 धावसंख्येची आवश्यकता आहे. अशोक अली गोलंदाजीला. पहिल्याच बॉल वरती हा तडाखा पाहायला मिळतो. वेगाने क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती त्याला पार करत बॉल चालला सीमारेषा बाहेर आला षटकार. सहा धावांनी खातं खुलं झालेलं आहे. अकाउंट ओपन करणारा हा षटकार किशोर भोपीच्या बॅट मधून पाहिला. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं तर नाईटची स्पर्धा आदयची गाजवली आदय संघाने पोटीप्लस संघाच्या माध्यमातून आणि आज या मैदानावरती पोटीप्लस धमाकामध्ये काय सुरुवात झाली धमाकेदार. बाबांचं टार्गेट असताना अशोक सारख्या गोलंदाजीवरती हा प्रहार करत असताना किशोर भोपीला आपण पाहतोय 6 धावा धापलकावरती लागले. त्यामध्ये 6 धावा किशोर भोपीच्या खात्यावरती. बिल्डिंग मध्ये चेंजेस होताना पाहायला मिळतोय. पॉवर प्ले तर षटक असल्या कारणाने 2 क्षेत्ररक्षक आपण गुवाहाटी लगत लावू शकतो आणि त्याच पुढे धावांचा वेग अधिक पाहायला मिळाला. आतापर्यंत षटकाराने सुरुवात करत असताना अशोक पुढचा चेंडू फेकण्यासाठी तयार. थोडा शॉर्ट फेकला. यावेळी लाईन चेंज केली. उंची थोडी कमी दिली बॉलला. त्यावरती फलंदाजी चकला बीट झालाय. त्यावरती मात्र कुठल्या प्रकारची धाव नाही. नेट या चेंडूची समाप्ती झाली. 2 चेंडूवरती 6 धावा. आणि साईडला आपण क्षेत्ररक्षक पाहतोय शिवलेकर. अगदी आपण पाहिलं तर जिथे पॅनलिंग पाहतोय आर्यन क्रियांश हिरेबन. त्याचबरोबर आपण डीप मिड विकेट मध्ये आणि त्यानंतर मात्र लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. पुढचा बॉल अगदी वेगाने स्वारत असताना या बॉलवरती एका टप्प्याने बॉल उचलला फेकणार तोपर्यंत इथे सिंगल कंप्लीट केली आहे. नवीनच ज्यांची एंट्री झाली आहे सुरेंद्र हे क्षेत्ररक्षक होते तिथे आणि त्याने हा चेंडू अडवलाय. धाबाने सिंगल धाबा झाली आहे. त्या मात्र 7 धाबा. आता स्ट्रायकिंग गेला रवी शेलके आपण पाहू शकाल स्ट्राईक घेत असताना सुरेंद्र चेंडू अडवला होता. अशोकांचा पुढचा बॉल थोडासा बॅकफुटला जाऊन खेळला. त्यावरती सिंगल कंटिन्यू अजून पाहायला मिळाले. लगातार त्या 2 चेंडूवरती एका धाब्याने बायकोला पुढे सरकी धाव झाले. त्या मात्र 8 धावा धापलकावरती चेंडू समाप्त झाले. आतापर्यंत 4 चेंडू 4 मध्ये 8 झालेले आहे. 52चं टार्गेट इथे सेट केलेलं आहे. ते पूर्ण करत असताना पहिल्या 4 चेंडूवरती आतापर्यंत 8 तर आलेले आहेत. पुढील 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. सुरुवात कोणत्या संघाची पुढे असणार आहे. डॉट काढला पहा. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. त्यानंतर मात्र थोडा टप्पा चेंज केला. टप्प्याने गोलंदाजी करत असताना वेगावरती नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि आता मात्र या षटकामध्ये आतापर्यंत 8 आलेले आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किशोर भोपी शफल झाला. खेळला होता बॉल त्यावरती कनेक्शन झालं नाही आणि आता मात्र या षटकामध्ये अंतिम चेंडूवरती डॉट बॉल येत असताना धाबा झाल्या. मात्र बिनगडीवाद एक षटकार येऊन सुद्धा फक्त 8 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावसंख्येचं योगदान. आता मात्र आस्किंग रन रेट चेंज झालेला आहे. धावसंख्या 8 वर असताना आता मात्र येणाऱ्या 24 बॉलमध्ये आवश्यकच 44 धावा. 11च्या सरासरी आता राखायची आहे मॅच मध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर असं अंदाज आपण केला होता की किशोरची फलंदाजी आता मात्र बहरत जाईल आणि या षटकामध्ये किमान 15ची
धावसंख्येने सुरुवात केली जाऊ शकेल. मात्र त्यानंतर खेळ सावरला अशोकने आणि अगदी आपण पाहिलं तर 8 धावा आल्या. बॉलर कोण आले? नितीन तांडेल आलेले आहेत गोलंदाजी मार्गवरती आणि सलामीचे फलंदाज आता स्ट्रायकिंग एलला रवी शेळके. धावा 8 वरती आहेत आणि त्यानंतर अजून 44ची अपेक्षितता असताना हे षटक फेकत असताना पाहू शकाल आपण. चला स्पीडअप करा. भरपूर वेळ घेतला आपण फिल्डिंग लावण्यासाठी. P2चं दुसरे षटक त्यामध्ये रवी शेळके फलंदाजी मार्गवरती गोलंदाजी मार्गवरती नितीन तांडेल. त्यांच्यासाठी हे फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. 3 क्षेत्ररक्षक बाउंड्रीलाईनच्या बाहेर आहेत, बाउंड्रीच्या दिशेने आहेत आणि त्यानंतर मात्र ही फलंदाजी करत असताना अजूनही या पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवण्याची संधी असणार आहे. त्याला षटक फेकण्यास सुरुवात करा. भरपूर वेळ घेतला आहे. रुपेश शिवलेकर यांना विनंती आहे आपणच वेळ घेतला तर कसं होईल आपल्या संघासाठी आणि या असोसिएशनसाठी. पुढच्या बॉलवरती चांगला सुरक्षित फटका. कोणी क्षेत्ररक्षक नाही, खाली क्षेत्र लॉंग ऑफच्या दिशेने या ठिकाणी ठोकलाय. 1/6 चौकार. पंधरा वरती पहिला वाईट, त्यानंतर दुहेरीची धाव आली आणि चौकार आला. 15 धावसंख्या लागली बॉल फलकावरती. फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा चेंजेस पाहायला मिळते. त्याचबरोबर मात्र पुन्हा एकदा रवी शेळके तयार आहे. नितीनच्या गोलंदाजीवर क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हरला अशोक वेगाने चेंडूवरती आले. त्यांना मात्र या ठिकाणी बीट करता आलं नाही. चेंडूला चेंडू पकडला तो परत 2 धावा इथे पूर्ण झालेला फलकावरती. 2 धावांनी संघाची धावसंख्या 3/17 धावसंख्येवरती. अजूनही ओपनिंग पार्टनरशिप चांगल्या प्रकारे या ठिकाणी होताना पाहायला मिळते मैदानावरती आणि आदर टीमची काशीत राहिली. खरं तर आजच्या घडीला 40+ मध्ये सर्वाधिक धोकादायक संघ बिल्डिंग. पुढचा बॉल आता कट करण्याचा प्रयत्न झाला. तिथून मात्र गॅप शोधता आला नाही. मात्र एक सिंगल तर पूर्ण झाले. एका सिंगलला धावफलकावर धावावा लागला. त्या मात्र 18 धावा कोणत्याही गडी बाद होता. षटकातले अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. किशोर भोपी चांगला फॉर्म मध्ये आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळते. त्याच्या बॅटमधून षटकार पाहिला आहे. मात्र पाहूया या षटकामध्ये पहिल्यांदाच फलंदाजी करत असताना पाहायला मिळू शकेल. 52चं टार्गेट सेट करत असताना आतापर्यंत प्रत्युत्तर 18चं पाहायला मिळालं. पुढील बॉल फेकला जाईल. नितीनच्या माध्यमातून थोडासा रिदम मध्ये चूक. पुन्हा एकदा सज्ज यामध्ये सेनकडे मारा करत असताना पुढील बॉल फेकला जातोय. त्यावरती हा स्विचचा फटका लगावण्याचा प्रयत्न झाला. अगदी पश्चाताप व्यक्त केलाय. जर या ठिकाणी सरळ गाठे केले असताना तो ओव्हर पिच बॉल झाला असता. मोठा फटका कन्वर्ट झाला असू शकला असता. मात्र तसं काही घडलं नाही. डॉलबाची समाप्ती झाली. स्कोअर कार्ड वरती 18 धावा लागलेल्या आहेत. अंतिम चेंडू या षटकातला शिल्लक आहे. पुढील बॉल नितीन टू किशोर. तोच प्रयत्न आणि आता यशस्वी झालाय. बॉल सीमा पार चालाय. फ्लॅटेड 6.
24 धावा लागलेल्या आहेत आणि त्याच दरम्यान मात्र 18 मध्ये करायच्यात 28 धावा रुपेश विलवेकर आलेला आहेत. बॅटिंग करत असताना मात्र जास्त वेळ टिकू शकले नाहीत. त्यांनी धावा केल्या 4 धावा 3 चेंडूमध्ये. आता बॉलिंगसाठी आलेले आहेत. 18 मध्ये 28 रोखायचे असताना या दोन फलंदाजांना रोखणं महत्वाचं असणार आहे. रुपेश विलवेकर अतिशय चांगले खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, सातत्याने आपल्या टीमसाठी भरपूर वेळा जेव्हा बॉलिंग बॅटिंग करतात त्याच वेळेला फिल्डिंग मध्ये सुद्धा जबरदस्त कार्य आपल्याला पाहायला मिळालंय. रुपेश विलवेकर यांचा 18 मध्ये 18 षटकार होता आणि आता मात्र रुपेश विलवेकर आहेत. रवी शिर्के स्ट्रायकिंगला पुढील बॉल त्यांच्या माध्यमातून फेकला जातोय. षटकातला पहिला, तिसऱ्या षटकामधला 18 मध्ये करायचे 28 धावा. रवी शिर्के स्ट्रायकिंगला पहिला बॉल टोलवला आहे. बॉल वरती क्षेत्ररक्षक चेंडू वरती आला, चुकी झाली आहे. चुकीचा हा या ठिकाणी मिसफिल्डच्या या ठिकाणी चौकार जाऊ शकला असता कदाचित, मात्र अडवलाय. 2 धावा अजूनही जोडल्या गेल्या बातलकावरती. 26 धावा झाल्या. फिल्डिंग करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला जर धावा रोखायच्या असतील ना तर फिल्डिंग त्यामध्ये तुम्ही 2 धावा आणू शकला असता. रवी शिर्केची विकेटही गेली असती. आता 2 धावाही आल्या आणि फलंदाजी सुरक्षित आहे. आता तेवढा धोकादायक फलंदाज आहे. पुढचा बॉल यावरती मात्र अवांतरची धाव. दिशा खूप खराब आहे. त्यावरती एक धाव जोडली जाईल. अवसंख्येमध्ये धावा झाल्या त्या मात्र 28 धावा. पुढच्या बॉल वरती हा तडाखा चांगला आहे. रवी शेळकेची सोडलेली कॅच किती महागात पडली. आला षटकार. खूप चांगलं संगीत. 33 धावा 16-19 समीकरण. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय खाली क्षेत्र लॉंग सीमारेच्या बाहेर चौकार. चौकाराच्या धावसंख्या झाल्या आतापर्यंत आदतीच्या काठावरती बिनगडी बाद 37 धावा धावफलकावरती. बावन करायचे आहेत. मॅच आवाक्यामध्ये आली आहे. जिथून मात्र आपण पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने कॅच सोडली आहे रवींद्रची, तिथून मात्र मॅच फिरली आहे खरं तर आदतीच्या बाजूने. पुढचा बॉल क्लासिकल फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय. दणदणकर सीमारेच्या बाहेर. षटकार, चौकार आणि चौकार. धावा धावफलकावरती लागलाय. पहिल्यांदा आपण पाहिलं किशोर गोपीला बरसताना आणि त्यानंतर आता रवींद्रला जसं मात्र या ठिकाणी जीवनदान मिळालं ना, रवींद्रने मात्र या ठिकाणी आक्रमक पवित्र धारण केलाय. आतापर्यंत 1 षटकार 2 चौकार. त्यानंतरचा हा ग्लान्स केलाय. बॉल सीमारेषा बाहेर चाललाय आणि अजून एक तिसऱ्या चेंडूवरती हा तिसरा चौकार. म्हटलं जातंय मात्र इथे किशोर आणि रवी सांगतात की आता मात्र एकमेकांची आम्हाला साथ आहे आणि त्याचबरोबर आमचा संघ मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना पाहणार म्हणतो. एक कॅचची किंमत किती मोजावी लागली आहे पालेश्वरी संघाला. पुढचा बॉल हलक्या आता या ढकलला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि आता मात्र धावफलक पुढे सर केला. आता उर्वरित 12 बॉल 6 ची आवश्यकता आणि स्कोर कार्ड वरती धावा लागल्या 46. 52 करायच्या 6 ची अजून आवश्यकता आहे. SDJ
गोलंदाज येईल. 12 मध्ये 6 धावा रोखायच्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाज बॉलर कोण आला? बॉलर सुधीर आलेले आहेत. 12 मध्ये 6 रोखायचे आहेत. त्यामध्ये मात्र मोठा ॲडव्हान्टेज आदय टीम आणि या फलंदाजांना असणार आहे. मात्र जी भागीदारी रचली नाही खऱ्या तर आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक ओपनिंग पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत 46 धावा त्यांनी बनवल्या ओपनिंग पार्टनरशिप आणि त्यामध्ये रवींद्र 11 बॉल 11 मध्ये 31 धावा केल्या आणि किशोर 13 धावा. रवींद्रसाठी पुन्हा एकदा तयार. येस रवी आहेत. रवींद्र बसलेले आहे तिथे. ओके पुढील बॉल याही बॉलवरती क्लासिकल फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल चाललाय. सिंगल तर आले. दुसरीचा कॉल आलाय आणि 2 धावा इथे पूर्ण झाल्या. रवी याच्या खात्यामध्ये लागल्या 33 धावा. या धावा पुढील काळामध्ये कामी येऊ शकतील कारण मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल सुद्धा आहे. तेहतीस झालेले आहे त्यांच्या खात्यावरती. पुढचा बॉल मिस्टायमिंग जरूर झाला आहे मात्र कॅच होऊ शकत नाही. बॉल चालला सीमा रेषा आणि ते काय घडलंय. अशोक यांच्या हातामध्ये बॉल आलाच नाही. बॉलने ठरवलं होतं की मी यांच्या हातामध्ये थांबणार नाही. बॉल गेलाय सीमा रेषा बाहेर आणि विजय प्रस्थापित केला टीम आदय संघाने आणि हा विजय मला वाटतं आपण पाहूया. धावा झालेल्या आहेत त्या 52 आणि 3 षटकं आणि 2 चेंडूमध्ये या धावा पूर्ण केल्या गेल्या. येस 10 विकेट्स. 10 विकेटने हा पराभव या ठिकाणी नक्की जिव्हारी लागेल. मात्र रवी यांच्या सोडलेला कॅच खूप काही सांगून गेला. या कॅचची किंमत मोजावी लागली आणि त्यानंतर मात्र जी पार्टनरशिप झाली या दोघांमध्ये अभिजित पार्टनरशिप 52 धावा संख्येची आणि संघ विजय झाला. हाडलं पालेश्वरी संघ. आपण चांगला खेळ केला. लढत चांगली दिली आहे. आता कुठेतरी आपल्या सुखांमध्ये सुधारणा व्हावी लागेल. एकमेकांसमोर भरपूर क्रिकेट आपल्याला खेळायचं आहे आणि त्याचमुळे उलटफेर होत राहतात आणि त्यामध्ये आपण आदय संघाचं करूया अभिनंदन.